29 एप्रिल ते 5 मे 2025चे भविष्य भाकीत. उत्तर भारतात नैसर्गिक आपत्तीची शक्यता. चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे. माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. 28 एप्रिलच्या अमांत कुंडलीतील ग्रहयोगाचा विचार करता पुढील काळ युद्ध व नैसर्गिक आपत्तींमधून मोठी हानी दर्शवणारा राहील. भरणी नक्षत्रातील अमावस्या सामूहिक दुर्घटना दर्शवते. विशेष करून उत्तर भारतात पूर, अवकाळी पाऊस, भूकंप यांमधून घरांची पडझड, शेतीचे नुकसान होण्याची शक्यता राहील. मंगळ प्लुटो योगामुळे पुढील काळात विक्रमी तापमान कायम राहण्याची शक्यता असून या योगामुळे आगीच्या दुर्घटना, मोठे अपघातांचे प्रमाण वाढते राहील. सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता असून भाषावाद, जातीय तणाव, वक्फ बोर्ड कायद्यावरून होणारी निदर्शनं, बंद यांवरून हिंसाचार, जारपोळीच्या घटना होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या व्यक्ती किंवा ऐतिहासिक स्थळांना या काळात धोका संभवतो. या योगामुळे सावरलेल्या शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरगुंडी पाहायला मिळेल. सोन्या चांदीच्या भावात घट होईल, मात्र महागाईमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता राहील. चीन अमेरिका व्यापार युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता असून त्याचा इतर देशांना फटका बसू शकतो. त्यामुळे अनेक मोठे उद्योग अडचणीत येतील. तरुणांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची देखील शक्यता राहील. देशाच्या राजकीय स्थितीमध्ये मोठे बदल या काळात संभवतात. मुख्यमंत्री बदल, राज्य व केंद्र मंत्रिमंडळ विस्तार, पक्षप्रमुखाची नियुक्ती, प्रमुख पदावरील व्यक्तींचे राजीनामे या घटना प्रामुख्याने अनुभवास येतील. सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या किंवा बडतर्फी, निलंबनाच्या घटनाही घडू शकतील. लेखक, कलाकार, साहित्यिकांचे गौरव, मानसन्मान होतील. भारतीय चित्रपटांना मोठे पुरस्कार, मानसन्मान मिळतील. खेळाडू, पोलीस, लष्कर यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील. खेळाडूंची दुखापत, वादविवाद तसेच पोलीस लष्करावर होणारे हल्ले, अपघात, घातपात या घटना घडण्याची शक्यता आहे. पाण्याचा तुटवडा, धरणातील साठा कमी होणे व अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष अनुभवास येईल. दक्षिण भारतात विचित्र रोग पसरण्याची शक्यता राहील. गुरु हर्षल योगामुळे डॉक्टरांवरील हल्ले, हॉस्पिटलची तोडफोड, डॉक्टर, बँक कर्मचाऱ्यांचे संप, आंदोलने अनुभवास येतील. यांमधून डॉक्टर, हॉस्पिटल यांच्यावर कायदेशीर कारवाया होतील. तर काही बँका, अर्थसंस्था अडचणीत येतील. बँका, सराफी दुकाने यांच्यावर दरोड्याच्या घटना अनुभवास येतील. मीन राशीतील ग्रहांच्या गर्दीमुळे परदेशी पर्यटकांची गर्दी वाढेल. परराष्ट्राच्या प्रतिनिधींची भारत भेट महत्त्वपूर्ण ठरेल. आंतरराष्ट्रीय परिषदेचे किंवा स्पर्धेचे यजमानपद भारतात मिळेल. संगीत, मनोरंजन, चित्रपट, पुरस्कार यांसारखे कार्यक्रम या काळात मोठ्या प्रमाणावर होतील. मात्र या काळात शेजारी देशात भूकंप, पूर, सुनामीमुळे मोठी हानी होण्याची शक्यता राहील. या योगामुळे विमान, जहाज दुर्घटना, अपहरण किंवा विमान, हेलिकॉप्टर भरकटणे किंवा अपघात यासारख्या घटना अनुभवास येतील. लहान मुले, विद्यार्थी यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील. प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम यांमध्ये त्रासदायक बदल होतील. विक्रमी तापमानामुळे उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढेल. शिवसेना मनसे युती कठीण. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मनसे युतीबाबत ज्योतिषशास्त्र दृष्टीने विचार करता पक्षप्रमुखाच्या राशीमध्ये षडाष्टक म्हणजे शत्रुत्व योग असल्याने एकत्र येणे कठीण वाटते. कार्यकर्त्यांची इच्छा असली तरी पक्षप्रमुखाच्या पत्रिकेतील योग एकत्र येण्यासाठी प्रतिकूलता दर्शवितात. जागा वाटप किंवा अटीशर्तीमुळे एकमत होणे तरी कठीण राहील. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.